नंदा आई साहेब, अर्जुन साहेबांची तब्येत कशी आहे आता? बरा आहे तो आता, काळजी नका करू. पण अर्जुन साहेबांवरती हा असा हल्ला कुणी केला याचा तपास लागायलाच पाहिजे. आजपर्यंत भैरव देवाच्या उत्सवात असा प्रकार कधी झालेला नाही. आधी पूजा होऊ दे, उत्सवाला सुरुवात होऊ दे. या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू ना. विद्याधर दादा, नंदा वहिनी, तुम्ही पूजेला येताय ना? हो. चला आई साहेब. माफ करा गुरुजी, आम्ही नाहीये. अर्जुनला बरं नसताना आमचं मन नाही रमणार तिथं. ठीक आहे, हे योग्यच आहे. चला, तुम्ही चला. काळजी घे का. सावित्री, आम्हाला माहित होतं तू त्याला सोडून नाही जाणार. जे वाईट घडायचं होतं ना ते घडून गेलंय. आता सगळं चांगलं होणार बघ. हीच तुमच्या नात्याची सुरुवात असेल. तू त्याच्या खोलीत जाऊन बस, आम्ही काहीतरी खायला घेऊन येतो त्याच्यासाठी. सर जागे आहेत का? बरं वाटतंय ना आता? नाही, ते आई साहेबांनी विचारायला सांगितलं होतं की काही खायला घेऊन यायचंय का? या आते मी सावित्री. सर, मिस वशिलाच बरं वाटतं तुमच्या तोंडू. ही आपली मिस वशिलाच बरी. सर, जोवर तुम्ही मिस वशिला म्हणत नाही तोवर मी आत येणारच नाही बघा. नाही, खरंच. या मी वशिला आत्या. वन्स अगेन थँक्यू. सर, आता असं म्हणून तुम्ही मला गिल्ट देताय परत. अहो, मी काहीच केलेलं नाहीये. जे काही झालं ते भैरव देवाची कृपा होती बघा, आणि आई साहेबांचे आशीर्वाद तर आहेतच. पुरे किती तो मोठेपणा घ्याल. शांत व्हा. पण खरंच तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. मनपूर्वक आभार. मनपूर्वक धन्यवाद. नाही, पण मी खरंच सांगत होतो की तुम्हाला यायला जर 2 मिनिट सुद्धा उशीर झाला असता ना तर आता मी जिवंत नसतो. सर, अहो,
मिस वशिला पाणी द्या ना थोडं. हो देते. इकडे. हे घ्या सर, सावकाश. मी करतो ते. द्या माझ्या. बघा, आत्ताही तुम्हीच मदतीला आलात. मिस वशिला, तुम्ही जे माझ्यावर उपकार केलेत ना, त्याची मी परतफेड कधी करूच शकत नाही. असं काही नाहीये सर. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी. तेच तर, दुसरं कोणी नव्हतं, तुम्हीच होतात. का? म्हणजे सर? म्हणजे मिस वशिला, तुम्ही चंबुकडच्या टेकडीवर काय करत होता? नाही म्हणजे माझ्यावर हल्ला होणार आहे तुम्हाला कळलं होतं का? आणि जर कळलं होतं तर कसं? मी तिथं कशी आले हे जर सांगायचं म्हणलं तर याला बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील. बलरामने प्लॅन केला होता हे पण सांगावं लागेल. मनातल्या मनात बोलू नका, स्पष्ट बोला. सर तुम्ही थोडा आराम करा ना. मी आईसाहेबांना सांगून येते, त्या तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतील. मिस वशिला, तुम्ही माझ्यावर उपकार केले म्हणजे मी तुम्हाला प्रश्नच विचारणार नाही असं नाही ना होत? मला खरं खरंच सांगा, माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी कोणी दिली? आणि मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, म्हणजे समहाऊ तुम्हाला ते कळलं आणि म्हणून तुम्ही मला वाचवायला आलात. इतका कॉमन सेन्स आहे माझ्याकडे. मला फक्त त्या माणसाचं नाव हवंय ज्याने मला मारण्याची सुपारी दिली. सॉरी सॉरी सॉरी, मी काय नाही पाहिलं. चुकून यावेळेला पण मिस्टेक झाली. तू इथं? मी इथं आता नसायलाच हवं होतं. काय निरोप आहे ते सांग. देवळात नाही गेलास? हो ते जाऊ दे. तुला माहितीये का, लय मोठा मॅटर झालाय. काय झालं? ते ढोले पाटील आहेत ना, त्यांचं काय? आत्ताच मोबाईलवर मेसेज आला, ढोले पाटील गचकला. हार्ट अटॅक आला त्याला. काय? अरे हो ना. ढोले गेला? आम्ही गेलो होतो ना पालखी घेऊन, त्यावेळेला 2-3 जणांना मेसेज आला, ढोले पाटील हार्ट अटॅक आला त्याला. हॉस्पिटलला ऍडमिट केलं, तिथंच सांगितलं डेड झाला.
अर्जुन दादा, हं? तुला एवढा शॉक का लागला? नाही म्हणजे तुझ्या तर आडवा जायचा ना तो. आडवा जायचा? असो, मी फक्त सांगायला आलो की मी खाली आहे, देवळात नाही जाणार. रात्रभर जागरण झालंय माझं. जातो मी. तुम्ही जरा आहात. निघ. मिस वशिला, तुम्ही पण निघा. आपण बोलू नंतर. सावित्री, आईसाहेब बरे सर आता? काही बोलला का ग? नाही, ते डिस्टर्ब होते आणि त्यात ते ढोले पाटलांची न्यूज. हो ना ग, फारच वाईट झालं. आईसाहेब, मी थोडा आराम करायला जाऊ? हा सावित्री, नाही म्हणजे तू जा आराम करायला. आम्हाला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. ये ना, ये. बस बस बस. आईसाहेब, सावित्री, तू आमच्यासाठी जे केलंयस ना, त्यासाठी तुझे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाही येत बघ. आणि हे जे काही देतोय ना, हे फार तुटपुंज आहे, माहिती आहे आम्हाला. पण म्हणून तू केलेल्या उपकारांची आम्हाला जाणीव नाहीये असं समजू नकोस बरं. हे असू दे, आमची आठवण म्हणून. तू आमच्या अर्जुनचा जीव वाचवलायस. आईसाहेब, अहो मी काहीच नाही केलं. ही सगळी भैरव देवाची कृपा आहे बघा. त्यांनीच मला मार्ग दाखवलाय. आम्हाला पण. सावित्री, खरं आहे तुझं. अगं, ही भैरव देवाचीच योजना होती म्हणून तुझी आणि आमची भेट झाली बघ. तुझं या कवठे भैरवगड मध्ये येणं, या भीमा सदन मध्ये येणं, हा निव्वळ योगायोग नाहीये बरं. तुला खरं सांगू, तू जेव्हा पहिल्यांदा या भीमा सदन मध्ये पाऊल ठेवलं होतंस ना, तेव्हाच इथली हवा बदलून गेली होती बघ. आणि तीच हवा आम्हाला कायमस्वरूपी हवी आहे बघ. आईसाहेब, तू आमची सून व्हावंस ही आमची मनापासून इच्छा आहे. आईसाहेब, म्हणजे कसं सांगू, मी तर एक साधी एम्प्लॉई आहे हो. आणि माहिती नाही, पण अर्जुन सरांना मी आवडशील. आणि आमचं म्हणशील तर आम्ही जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हाच तू आम्हाला आवडली होतीस. हा, आता ही आमची इच्छा झाली. शेवटी जो काही निर्णय आहे तो तुला आणि अर्जुनला मिळवूनच घ्यायचा आहे. हा, तुला होकार द्यायला काही जबरदस्ती नाहीये बरं. कारण आम्ही काय किंवा तुझी आई काय, आम्ही किती ठरवलं
तरी अंतिम निर्णय तुम्हा दोघांचाच असणार आहे. हा, आता आम्ही आमची इच्छा सांगायला जरा घाईच केली. पण आता माणसांचा काही भरोसा देता येतो का? ढोले पाटलांचंच बघितलंस ना. असो, आज संध्याकाळी ना भैरवाची मानाची महाआरती आहे. तू आता जाऊन आराम कर, पण संध्याकाळी हा हार घालून छान तयार होऊन ये. एक प्रश्न मार्गी लागलाय, तर दुसरा येऊन उभा राहिलाय. कोणता प्रश्न? अगं, भैरवाचा मानाचा झेंडा जाऊन जो रोवतो ना, त्याच्या हस्ते महाआरती होत असते. अर्जुन हा असा. अहो ठीक आहे आईसाहेब, आपण पुजाऱ्यांशी बोलू ना, ते नक्की उपाय सांगतील बघा. आम्हाला खात्री होती यातून तूच मार्ग काढशील. अगं, इतक्या वेळात आम्हाला नाही सुचलं, पण तुला सुचलं. नाची ग बाय माझी. बरं चल, तू आता आठवण करून दिलीच आहेस, तर आपण आत्ताच जाऊन येऊ पुजाऱ्यांकडे. चला येतो आम्ही. नाही ऐसे, पण मला असं वाटत होतं की अर्जुनरावांच्या हस्ते आरती झाली असती तर जरा. प्रॉब्लेम काय रे तुझा पुजाऱ्या? कानाला दाडे पडले का? कान खराब झालेत? खराब झालेत का कान? झाले असतील तर तपासून घे एकदा. सांगितलं ना अर्जुन आरती नाही करणार, तरी पण अर्जुन कवठेकर पाहिजे, अर्जुन कवठेकर पाहिजे. कशाला उराव बसायला पाहिजे का तुला? अर्जुनच्या हात म्हणजे काय देवाच्या हातात काय? बलराम दादा, ऐकून घ्या माझा आधी तो. त्याने आरती नाही केली तर देवा अंतर्धानच पावणार आहेत, नाही का? अरे पण त्याला कळत नाही का? बलराम, गावचे पुजारी आहेत ते कसं बोलतोस त्यांच्याशी? त्यांचं काय म्हणणं ऐकून तर घे एकदा. काय गुळू 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 ऐकून घ्यायचंय त्याचे? 4 वेळा तेच सांगताय ते. हे बघ, आता नीट ऐकून घे. आरतीचा मान आमच्याकडे आहे ना, तर अर्जुन सोडून कोण आरती करणार हे आम्ही ठरवणार. कळलं? आता मध्ये मध्ये बोलू नको तू. इकडे बघ, एकदम गप. बलराम, जरा शांत हो ना. पण आता अर्जुन नाही तर कोण करणार आरती? आम्ही आहोत की. तू? अहो, आम्ही म्हणजे आम्ही कवठेकर घराण्याची मोठी सून आणि मोठा भाऊ. नाही पण विद्याधर साहेबांच्या हाताचा प्रॉब्लेम आहे ना. आरतीला काय बराच वेळ उभं राहावं लागतं. ते तबक धरून जे आहेत ना, ते म्हणजे कसं शक्य होईल ना. नाही गुरुजी, मी आरती नाही करू शकत. अहो पण तुम्ही असं नंदा, मी नाही करू शकत. अहो पण का? मला कसं तरीच वाटतंय, मी आरतीचं ताट हातात नाही धरू शकत. हं? बलराम करेल ना. हा गुरुजी, बलराम करेल. ठीक आहे, मी करतो. लहान भाऊ आहेच आहे मी करतो. नाही पण तुमच्या पायाला लागलंय ना ते. पायानं आरती करतात? दोन्ही हात चांगले आहेत ना, करतो मी आरती. आणि तसंही दादा, तुझ्या वतीने मी झेंडावरती घेऊन जाणार होतो ना, मध्येच तो टापाकला, घेतलं कंबारट मोडून. चला फायनल, आरती मीच करणार. चला फायनल, आरती मीच करणार. नाही, तू नाही करणार. मी सांगतो ना, तू नाही करायची म्हणजे नाही करायची. खरं मामा, काय झालं? असं काय करतो विद्याधर? तुला माहिती ना बल्लूचं धड कुठलं ओळख सोळं पाळायचं नाही ना, कुठली रीतिरिवाज पाळायचे नाही, काय नाही, नियम अटी नाही. त्यापेक्षा तुम्ही दोघं करा. नाही, पण विद्याधर साहेबांच्या हाताचं
आता बायको नसताना कनवटीला सुपारी बांधून नवऱ्यानं आरती केलेली पूजा केलेली सगळं चालतं. मग गळ्यात नवऱ्याचं नावाचं मंगळसूत्र आहे, मग तिनं आरती केली ते का नाही चालणार? ती आरती वळलेली एक हात विद्याधर लागेल, झालं. विद्याधर आरती तूच करणार. नक्की ना? ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना जर हे पटत असेल तर करूयात. नाही म्हणजे आता तुम्ही समजे मिळूनच असा निर्णय घेताय आणि आम्हाला आरतीचा मान देताय तर आम्ही तो घेऊ. हा, मानाचा कलगीतुरात चाललाय जणू.